Yes, sir. करू स्टार्ट. तुमकां सगळ्यांक नमस्कार. थोड्याच म्हयन्यांनी लोकसभाची निवडणूक आसा आनी ज्या दिशेन भारतीय जनता पार्टी आनी NDAचो सरकार, मोदी सरकार आमच्या देशाक ज्या दिशेन व्हरपाक सोदता ते पळोवन खूब लोकांचो म्हणजे लोक खुश ना. आनी हें पळोवन जेन्ना बाकीचे सगळ्यो ज्यो पार्टी आसा तांणी सगळे मेळून जेन्ना इंडिया अलायन्स अनाउन्स केलो तेन्ना लोकां मदीं एक खूब खोशी आनी उत्साह निर्माण जालो. लोकांक दिसलें की आतां आनीक ह्या मोदी सरकाराक सोंसचें पडचें ना, आनीक म्हारगाय सोंसची पडची ना, आनीक बेरोजगारी सोंसची पडची ना, आनीक भ्रश्टाचार सोंसची पडची ना. आनी एक ह्या आमच्या देशान फक्त ह्योच फक्त सगळे प्रॉब्लेम न्ही, पूण ज्या दिशेन मोदी सरकार व्हरता तातून आमच्या देशान डेमोक्रेसीच, लोकशाहीच सोंपोवपाच्या दिशेन व्हरता असो भंय लोकांच्या मनान आशिल्लो. त्या खातीर जेन्ना इंडिया अलायन्स अनाउन्स जाली तेन्ना लोक खूब खुश जाले आनी खूब बरो फीडबॅक आयलो. ताज्या मागीर वेगळ्यो वेगळ्यो फॉर्मल मिटिंग्स जाल्यो ह्या अलायन्साच्यो आनी सीट शेरिंगा बद्दल स्पेसिफिकली. तुम्ही जाणा आसतले की जानेवारीन 2 मिटिंग्यो जाल्ल्यो, 8 जानेवारीक 1 आनी 12 जानेवारीक 1. मेन म्हळ्यार आम आदमी पार्टी आनी काँग्रेस पार्टी वेगळ्या वेगळ्या राज्यांनी, ज्या दोन्ही राज्यांनी दोगांयच्या पार्टीची स्ट्रेंथ आसा हांचेर चड सगळ्यांक चर्चा जाल्ली. पूण आतां 1 म्हयनो जालो आमी पळयता की फॉर्मल मिटींग आम आदमी पार्टी आनी काँग्रेस पार्टीची जावंक ना अजून. काँग्रेस पार्टीचें म्हणणें आसा की तांची भारत जोडो न्याय यात्रा जी चल्ल्या ताज्या खातीर मातसो डिले जाला, हें जाला तें जाला, तें सगळें बरें आसा. पूण लास्टाक जेन्ना आमी आतां लोकसभा इलेक्शन थोड्याच म्हयन्यांनी आसा म्हणटा तेन्ना त्या इलेक्शनाची तयारी जावंक जाय. आनी तयारी म्हणजे टायम इज ऑफ द एसेन्स. टायमार कॅन्डिडेट डिक्लेअर जावंक जाय, टायमार कॅम्पेन स्ट्रॅटेजी डिक्लेअर जावंक जाय आनी कॅन्डिडेटाक लोकां पर्यंत वचपाक टायम मेळोंक जाय. सो त्या खातीर तुमी पळयलां आसतलें की आमी इंडिया अलायन्सान अवश्य अजुनूय आसा, पूण त्या दिशेन आमी सजेस्ट केला की वेगळ्या वेगळ्या राज्यांनी कशें सीट शेरिंग जावंक जाय लोकां समोर दवरपाचो आमी प्रयत्न केला. पयलींच तुमी पळयलां आसतलें की आसामान आमी 3 सीट डिक्लेअर केले आनी आज एक डेव्हलपमेंट जाल्लें आसा. ताच्या बद्दल हांव मागता आमचे गोंयचे स्टेट प्रेसिडेंट एडवोकेट अमित पालेकराक तुमकां सगळ्यांक सांगचें. गुड आफ्टरनून तुमकां सगळ्यांक येवकार. खोशेची गोश्ट दिसता की आमी आज सावथ गोवा कॅन्डिडेट म्हणून कॅप्टन वेन्झी विएगस जे आमचे बेणावलीचे आमदार आसा तांकां आमी सावथ गोवा MP कॅन्डिडेट इलेक्शन डिक्लेअर केल्लें आसा. खूब वेळ जाता आनी लोकां कडेन वचपाक वेळ मेळपाक जाय, लोकां कडेन संपर्क करपाक वेळ मेळपाक जाय. इलेक्शनाक चड वेळ उरूना, ताका लागून आज हे डिसिजन घेतलें आनी आज ते आमी अनाउन्स केला. सो वेन्झी विएगस इज गोइंग टू बी सावथ गोवा कॅन्डिडेट फॉर आम आदमी पार्टी एंड आय थिंक वन ऑफ द वायडली एक्सेप्टेड फेस. ताणें बेणावलीन जें काम केलां आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन, सरकारान नासतनाय जे हेल्थ सेक्टर, एज्युकेशन सेक्टर आनी वेगवेगळे सेक्टर जे आसा तातूंत जे एग्रेसिवली काम केलां ताच्या ते लोकांनी पळयलां आनी आमचेय कडेन मागणी जाताली लोकां कडल्यान की तांचे सारको नेतृत्व आमकां दिवचें म्हणून, जांकां आमी सपोर्ट करतले, जांकां आमी वोट करतले आनी आमकां उमेदीन वोट करपाक जाय. तेन्ना लोकांची मागणी जे अलायन्साचें धोरण आसा त्या अनुशंगान आनी डिले जावपाक जायना म्हणून एक फर्दर संपर्क आमचो लोकां कडेन बेगीन जावपाक जाय म्हणून आमी आज अनाउन्समेंट केला एंड ही इज गोइंग टू बी आवर सावथ गोवा कॅन्डिडेट. रिस्क नो सिटींग MLA एमपीची तिकेट दिवपाक तुमी? प्रश्न रिस्काचो ना. प्रश्न हो आसा की आज गोंयान खूब कमी कॅन्डिडेट अशे आसा जे क्लीन इमेजीचे आसा. खूब कमी पॉलिटिशियन अशे आसा जे नॉन करप्ट आसा. तेन्ना एक क्लीन क्लियर फेस दिवपाचें आमचो प्रयत्न आशिल्लो आनी तो क्लीन क्लियर ऑनेस्ट फेस आमी आज
he is interested in contesting for the Fact is, party has spoken about all these things. Party has decided. Of course, everything has been done in consultation with the party leadership, local leaders, our volunteers, concerned candidates also, and that is India Allianceचोच कॅन्डिडेट. इंडिया अलायन्स आम्ही बरोबर रावतले आणि इंडिया अलायन्सा बरोबर एकत्र जातले फुडें म्हणून हो प्रयत्न आसा. जशें वाल्मिकी बाबान सांगलें की 30 दीस जाले फाटले, 30 दिसां पयलीं एक मिटींग जाल्ली काँग्रेसा बरोबर. ताजे मागीर खूब प्रयत्न जाले मिटींग करपाचे आनी फुडें सरपाचे, विशय फुडें व्हरपाचो. पण कांय ना कांय कारणाक लागून तांची सेंट्रल लिडरशीप बिजी आसा अशें आमकां कळीत केल्ल्या कारणान परत परत आनी डिले जावपाक जायना म्हणून. बिकॉज अलायन्स जे लोक जे आमकां पळयता एकत्रीत येवपाक, लोकांचो जो एक होप आसा तो खंयच तो पालोवपाक जायना. तो जो तांच्या भितर एक नवी उर्बा निर्माण जाल्या ती फाटीं सरपाक जायना म्हणून आमी हें डिसिजन घेतलां. एंड इट इज डिसिजन की अलॉंग विथ इंडिया अलायन्स, इंडिया अलायन्साचोच हे आसलो आनी आमी अपेक्षा करता की इंडिया अलायन्साचे जे घटक आसा ते सगळे आमच्या कॅन्डिडेटा बरोबर रावतले. प्रश्न हो प्रश्न तुम्ही काँग्रेसाक विचारा. प्रश्न म्हाका दिसता हाचें उत्तर काँग्रेस दिवपाक शकता, कारण आमी एज लोकल लिडरशीप हॅव बीन इन टच विथ लोकल लिडरशीप ऑफ काँग्रेस. वी हॅव बीन आस्किंग फॉर क्लॅरिटी फॉर क्वायट सम टायम एज टू वॉट कुड बी द सिच्युएशन. बट आय थॉट सो एंड वॉट वॉज माय बिलीफ इज दॅट खंय तरी तांकां प्रॉबली दिल्लीच्यानी तितलो टायम मेळनाशिल्लो. आय थिंक दिस इज अ क्वेश्चन वीच विल बी बेस्ट आन्सर्ड बाय काँग्रेस. वी हॅव अनाउन्स्ड, we are hoping, and he is going to be India Alliance candidate. We are hoping that all across India Alliance जे पार्टी जे आसा गोंयांत तांणी एकत्रीत रावन ह्या कॅन्डिडेटाक सपोर्ट करचो ही आमची तांचे कडेन मागणी आसा, आमची लोकां कडेन मागणी आसा. आनी हाच्या पेक्षा बरो उमेदवार म्हाका दिसता गोंयांत मेळटा. लोकल लिडर्सां कडेन उलयल्ले आमी सगळ्यां कडेन उलोवणें चालू आसा. एज अ पार्टी प्रेसिडेंट आय हॅव बीन इन टच विथ एवरी लिडर पॉसिबल एंड वी हॅव बीन टेलिंग देम इट इज नॉट जस्ट 2024. हांवें लास्ट टायमूय सांगिल्लें, आमचे लिडर जेन्ना गोंय आयिल्ले बाबा अरविंद केजरीवाल तांणीय सांगिल्लें की पीपल शूड वोट फॉर इंडिया अलायन्स बिकॉज इंडिया अलायन्स इज फॉर्म विथ द ओनली इंटेंशन इन मायंड इज टू फायट करप्ट बीजेपी फोर्सीस. जे करप्शन बीजेपीन माजयलां गोंय ताजें उदाहरण आसा, पक्कें उदाहरण आसा. आमी वचा बीजेपीचें करप्शन तुमकां दिसून येता. कॅपिटल सिटी हॅज बीन टर्न इन टू अ सिटी वीच इज लुक्स लायक इट इज बॉम्बार्डेड. ते मायनींग केल्ल्या भशेन जी मायनींग चालू आसा पणजेन, म्हणजे ते गोल्ड जे सोदतात ते कॉन्ट्रॅक्टा भितर. आनी हांवें ताजे बद्दल आज ट्विटूय केला. हें जे गोल्ड ते सोदता पळय, गोल्ड मायनींग चालू आसा सरकाराची, पणजे इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ करप्शन ऑफ बीजेपी एंड इट्स पीक ऑफ इट्स करप्शन एज फार एज गोवा इज कन्सर्न. आनी ते विशय घेवन आमी लोकां कडेन फुडें वतले. एज्युकेशन, बेरोजगारी, म्हारगाय हे सगळे जे विशय आसा ते सगळे कुशीक धरून आमी लोकां कडेन वतले. गांव चलो अभियान जशें सरकारान चलयलां सद्या, म्हाका दिसता हांवें मागिल्लें की ताणें एक पणजी चलो अभियान करपाचें. विकसीत भारत विकसीत गोंय जें आसा पळय ताजें उदाहरण म्हणून पणजे लोकांक दाखोवचें. पणजेन जें कितें चल्लां पळय, कितलें विकसीत बीजेपी सरकारा अंडर आमची कॅपिटल सिटी जाल्या तें लोकांक दाखोवचें. जी घाण बीजेपीन आज माजयल्या गोंयांत ती लोकांक दाखोवची आनी मागीर लोकां कडेन वचचें. ते सगळे विशय घेवन आमी लोकां कडेन वतले आनी आमी लोकांक दाखोवन दितले की गोंया खातीर, देशा खातीर कसलो सरकार जाय, कसले उमेदवार जाय, कसले MP निवडून आयिल्ले जाय जे लोकां खातीर काम करतले, ना की स्वता खातीर काम करतले. आमी 30 दीस जाले वेरियस मिटिंग्स करता. बेजिस आमी लास्ट आमची जशें म्हटलें आमी तुमकां अलायन्साच्या पार्टनर्सा बरोबर 30 दिसां मुख्य घटक जो आसा तो काँग्रेस आसा तांचे बरोबर 30 दिसां पयलीं एक मिटींग केली. ताच्या मागीर 30 दीस जाले आनी प्रॉबेबली 60 ते 75 दीस उरल्या इलेक्शन जावपाक. तो आनी केन्ना डिसिजन घेतले हो विशय परत परत घासून जरोवच्या पेक्षा आमी आमचो कॅन्डिडेट अनाउन्स केला. कारण संपर्क लोकां कडेन करप, लोकां समोर वचप, लोकां कडेन एकठांय जावन मेळप, मिसळून तांकां सांगप की कशे तरेन हो कॅन्डिडेट तुमच्या खातीर बरो आसा. ताका वेळ जाय आसता आनी तो वेळ म्हाका दिसता खंय तरी कमी पडटा म्हणून हे आमी डिसिजन. काँग्रेस सिरियस ना म्हणून तुमी हो प्रश्न म्हाका दिसता तुमी काँग्रेसाक विचारपाक जाय. कारण आमी जशें वाल्मिकी बाबांनी सांगलें तुमकां 30 दिसां पयलीं जी मिटींग जाल्ली ती 30 दीस पर्यंत मिटींग जावना. कारण तांचे खंय तरी ते हे चालू आसा, वॉट इज इट कॉल्ड, यात्रा जी चालू आसा. ती यात्रा केन्ना सोंपतली हाचें आमकां कांय खबर ना. सो यात्रा सोंपल्या उपरांत प्रॉबेबली तांकां वेळ मेळ्ळ्या उपरांत ते डिसिजन घेतल्यार इट मायट बी टू लेट. एज वाल्मिकी बाबा सेड, टायम इज एसेन्स एज फार एज इलेक्शन इज कन्सर्न. टायम इज एसेन्स टू गेट contacting your voters. Time is essence to connect to people.
and I think that factor is the most important factor which has been kept in mind as far as announcement of this candidature is concerned. इंडिया आघाडीचे घटक म्हणून तुम्ही ऑन बिहाफ ऑफ इंडिया अलायन्स हो डिसिजन घेतलो ऑन बिहाफ ऑफ इंडिया This decision has been taken in furtherance of India Alliance. This decision is taken in म्हणजे जे इंडिया अलायन्साचे जे गुडनेस आसा ते तशें उरचे म्हणून आमी डिसिजन घेतला आणि हो डिसिजन विल बी एक्सेप्टेड बाय इंडिया अलायन्स इज वॉट वी आर एक्सपेक्टिंग. तुम्ही एक्सपेक्ट करता की ते एक्सेप्ट करतले म्हणून आता ते बाकीच्या ज्या विशय आमी हांगा आमी आमच्या बद्दल उलोवपाक शकता, आमी कितें करतले हाचे बद्दल उलोवपाक शकता. कांय विशय जे आसा कांय विशय तुमकां तांकां विचारचे पडटले, कारण all of us are independent parties as far as India Alliance is concerned, but we are part of India Alliance. We are going to be part of India Alliance. We are going to stay with India Alliance, and these elections will be fought as India Alliance. There is no doubt about it, and there should not be any doubts about it. काँग्रेस कॅन्डिडेट डिक्लेअर करतो आणि साताक म्हणटा तुम्ही आता आमकां ताचे खबर ना, पण आमी केला. तेंच्यांनी केलं पार्ट ऑफ इंडिया आसतले म्हणून फाल्यां समज काँग्रेसीन आपलो कॅन्डिडेट केलो तर आणि जसो वेळ येता तेन्ना पळया. काय गजाली आमी म्हाका दिसता it is premature for me to say anything right now. We have announced the candidate. We have stated to the parties concerned that yes, this is our candidate, and we will hope and expect that this candidate will be supported as a part of India Alliance candidate. एक आम्ही अनाउन्स केला, हळूहळू पुढला विचार करूया. टाइम असतो तसं करूया. लास्ट क्वेश्चन म्हणजे डिस्कशन चालू आसा. डिस्कशन थंय एंड जावना. सो गोंयान दोनूय सीट आमी डिक्लेअर करप सारकें न्ही. वी हॅव केप्ट 1 सीट फॉर द अलायन्स पार्टनर ऑल्सो. आनी फक्त गोंयांनी तुमकां जशें सांगलें 3 सीट आसामान ऑलरेडी डिक्लेअर केल्या आमी. आज एक गोंयान, गुजरातान 2 अनाउन्स केल्या कॅन्डिडेट. तशेंच एट द सेम टायम आमी दिल्लीक सुद्दां आमचो भोवमताचो सरकार आसा, थंय सुद्दां आमी काँग्रेसीक 7 एक सीट ऑफर केल्लो आसा. सो वी आर बींग व्हेरी फेअर अँड वी आर गोईंग बाय द ग्राउंड रियालिटी. जशें तुमी विचारलें काँग्रेस आमकां सिटींग एमपीचो सीट दितलो काय म्हणून. इट इज नॉट अबाउट हू इज द सिटींग एमपी, इट इज अबाउट हू कॅन डिफीट द बीजेपी कॅन्डिडेट इन द लोकसभा इलेक्शन. आणि त्या हातून जर क्रायटेरियान तुम्ही पळयलो जाल्यार जशें आमच्या प्रेसिडेंटान म्हळें, कॅप्टन वेन्झी इज अ परफॉर्मिंग MLA, ही इज अ ऑनेस्ट पर्सनॅलिटी, ही इज यंग आणि ही इज अ लॉयल पर्सन. तो ह्या पार्टीच्यान त्या पार्टीन उडयो मारपी मनीस न्ही. सो बाय ऑल दीज क्रायटेरिया सबन फक्त साऊथ गोवा न्ही, सबन गोंय आज कॅप्टन वेन्झीचें काम पळयलां आनी ताका ताची प्रशंसा करता. सो डेफिनेटली टू डिफीट द BJP इन साऊथ गोवा, कॅप्टन वेन्झी इज द बेस्ट कॅन्डिडेट फॉर इंडिया अलायन्स. तेन्ना तुम्ही म्हटले एक सीट तुम्ही काँग्रेसीक दवरल्या म्हटलें, पूण आमी पळयता की जेन्ना लोकसभा येता तेन्ना साऊथ गोवा हो सतत काँग्रेसीचो सीट जाल्लो आसा. वेळ बदलता तसं, काळ बदलता तसं खूप गोष्टी बदलतात. गोंयांनी ते बदलला आणि पुढे बदल जातले अशें आमकां दिसता. आमी एक गजाल तुमकां सांगूंक सोदता की एज अलायन्स वी आर इंटॅक्ट, वी आर टुगेदर, आणि एज अलायन्स वी आर गोइंग टू फॉर्ज द रिलेशनशीप विच इज गोइंग टू बी सीन डिफरंटली बाय गोवा इन द नियर फ्युचर. आज 2024 न्ही 2027 इलेक्शन आसतलें. 3 वर्सां पयस आसा तें. कांय गजाली जसो वेळ येता, काळ येता तसो बदलतल्यो. गोंयय बदलता, गोंयकारूय बदलता, तशें वोटरूय बदलतले. आणि आमकां एक्सपेक्टेशन आसा की बरें कार्य जे करता ताजे जे एप्रिसिएशन आसा ते लोकांच्या वोटांच्या माध्यमांतल्यान आमकां मेळटलें. मागीर तुम्ही म्हणले की डिस्कशन चालू आसा म्हणून, पूण साऊथ गोवाचें डिस्कशन चालू आसा काय डिस्कशन सोंपलें? ना, डिस्कशन विल बी ऑन ऑल सीट्स इन ऑल स्टेट्स आणि ताच्या खातीर एक फॉर्म्युला आसतलो. सो एज पर दॅट फॉर्म्युला जशें सांगलें तुमकां, म्हणजे डिपेंडींग ऑन जशें तुमी विचारलें साऊथ गोवा कित्याक काय म्हणून. आता साऊथ गोवा तुम्ही पळयल्यार आमचे 2 आमदार आसा, काँग्रेसीचे 2 आमदार आसा. सो वी हॅव इक्वल स्टेक इन दॅट. पूण इफ यू सी द परफॉर्मन्स, आज जसो वेन्झी सारको जो MLA फक्त जशें म्हळें बाणावलेत न्ही, साऊथ गोवात न्ही, फूल गोंयान ताची चर्चा जाता. 2 वर्सान एका ऑपोजिशन MLA कसलेच रिसोर्सीस आसतना एक आपलो हेल्थ केअर मॉडेल तयार केलो. म्हणजे इमॅजिन इफ दीस मॅन गेट्स इलेक्टेड एज MP, तो साऊथ गोवा खातीर कितें कितें करूंक शकचो ना. सो बाय दॅट क्रायटेरिया वी आर प्रोजेक्टिंग हिम एज द इंडिया अलायन्स. हो प्लॅन बी तुमचो अगर इंडिया अलायन्स फेल जाता जाल्यार खंय तरी इंडिया अलायन्स फेल जाता म्हणून आमी म्हणला ना, तुम्ही म्हणूंक ना आणि तुम्ही म्हणपाक जायना. इंडिया अलायन्स इज इंटॅक्ट. एक समज जाली जाल्यार तुमचो डावटूच ना. म्हाका दिसता ताजे बद्दल कोणाकच डावट आसपाक जायना. इंडिया अलायन्स, वी आर पार्ट ऑफ इंडिया अलायन्स. इंडिया अलायन्स इज फॉर्जिंग इज वे इन द रायट डायरेक्शन इन लॉट ऑफ प्लेसीस. फक्त काय रिस्पॉन्स येना म्हणून काय डिसिजनां घेवची पडटा. कठोर आसता केन्ना केन्ना काय डिसिजन, पण ती घेवची पडटा आणि त्या डिसिजन आमी आज घेतला. हाजो अर्थ आमी इंडिया अलायन्साचे पार्ट न्ही किंवा इंडिया अलायन्स फेल जाला अशें जायना.
आनी तसो समज कोणीच करून घेवपाक कन्फ्युजन हांगा हितून हय. पूण समज कन्फ्युजन तुज्या ना ना मनान ना आसा, ना आमच्या ना ना. ना ना सगळ्यांच्यान म्हळ्यार काँग्रेस समज हे करता अनावन्स करता कॅन्डिडेट तुमी वेंचेक फाटी घेतल्या इंडिया अलायन्स म्हणून जे आज आमी अनावन्स केला ताचे बरोबर इंडिया अलायन्स आसतले रावतले अशी आमी आशा करता. हाचे भायर आनी जावचे ना रावचे ना करचे ना हो विषय जेन्ना जाता तेन्ना आमी कांय गोष्टी ठरोवया. एट दीस स्टेज दिस इज इंडिया अलायन्स कॅन्डिडेट विच हॅज बीन अनाउन्स्ड एज फार एज वी आर कन्सर्न. We hope and pray and request all the people to vote for India Alliance candidate which has been announced. हातूंत भितर वेगळे आनी राजकारण ना. राजकारण कोणी घडोवचें न्ही, करचें न्ही आनी समजचेंय न्ही, कारण दिस इज अ व्हेरी क्लियर कट डिसिजन विच हॅज बीन कन्वेड टू पीपल ऑफ गोवा. तेन्ना गैरसमज कोणी करचोय न्ही आनी गैरसमज पसरोवचो न्ही आनी मानचोय न्ही. देव बरें. डिसिजन घेतलं तुम्ही पूण डिस्कशन ऑन आसा अजुनी डिस्कशन विल बी ऑन बट दिस लास्ट डिस्कशन वॉज 30 days बिफोर. सो 30 दिसा मागीर जे कांय घडलां ते आज घडलां. हाजे कितें फुडें घडटलें ते आफ्टर डिस्कशन घडटलें. तुमकां आमी पुरेपूर तुमकां जे म्हायती आसा ती वेळोवेळार दीत रावतले. आज सकाळी हांवें एक स्टेटमेंट केल्लो. आज हांव दनपारां आज हो स्टेटमेंट करता बिकॉज वी आर मुव्हिंग इन द रायट डायरेक्शन. लेट्स होप people of India stand with India Alliance and bring India Alliance to power in 2024 and in 2027 ani as India Alliance and Abhitara Alliance partner I am sure we will be able to form a government in Goa. 67% of people of Goa have voted against BJP आणि म्हाका दिसता as I said in the morning and I am saying it again and repeating again that कसलीच मॅथमॅटिक्साची गरज ना हें सांगपाक की 67% is larger than 33% on the basis of which this government is formed and that 67% जे component आसा एक दोन घटक सोडलेले बाकीचे सगळे जे घटक आसा ते एका बरोबर आसा एका बरोबर रावतले. 2027 आमचो सरकार आसतलो आनी तो तुमी पळयतले. नरेश सावळ कितें जॉईन जावपाक नरेश सावळा बद्दल स्मार्ट सिटी व्हायरस म्हणून नवो व्हायरस निर्माण केला बीजेपी सरकारान. म्हणजे बेसिकली इट इज अ व्हेरी क्युरेटेड व्हायरस. म्हणजे तो क्युरेट तयार केल्लो म्हणजे जसो आमी म्हणटाले की जो कोविड व्हायरस कोणी तरी तयार केल्लो आनी भायर आशिल्लो तसो हो स्मार्ट सिटी व्हायरस जो म्हणून आसा पळय हो बीजेपी सरकाराची देणगी आसा आमकां. ह्या स्मार्ट सिटी व्हायरस इज अफेक्टिंग युअर लंग्स वेर हाफ ऑफ पेंजीम पीपल आर हॅविंग कोल्ड ऑर कॉफ ऑर हे स्मार्ट सिटी व्हायरसान जाला. स्मार्ट सिटी व्हायरस ऑल्सो रिक्वायर्स यू टू पयलीं घरा कडेन व्हिडिओ गेम खेळटाले तशें ते तुका व्हिडिओ गेमांनी तयार करता वेर यू हॅव टू फायंड युअर वे थ्रू रोड्स ऑफ पेंजीम सिटी. मेज ती बेसिकली इट इज अ टुरिस्टीक प्रोग्राम ऑफ टुरिझम डिपार्टमेंट ऑल्सो वेर दे आर गोइंग टू कॉल पीपल फ्रॉम ऑल ओवर इंडिया टू कम टू विजीट स्मार्ट सिटी पणजी आनी ते तातूंतल्यान तांकां रॅली करतले हे करतले म्हणून ते तांणी ते तयार केले हे. आनी स्मार्ट सिटींतल्यान आनी त्या व्हायरसान कितें आसता कोण केन्ना खंय खड्ड्यान पडत तें कळना. म्हणजे इट इज मेकिंग यू अलर्ट मिन्स तुका कॉन्स्टंट अलर्ट कसो रावपाक जो व्हायरस हो तुमकां शिकयता. कारण अलर्ट नासत जाल्यार तूं खंयच्याय खड्ड्यान केन्नाय पडूंक शकता. आणि बीजेपीन जे आतां गांव चलो अभियान म्हणून सुरू केला ताच्या अंतर्गत ते एक नवो अभियान सुरू करपाचो आसा विच इज गोइंग टू बी कॉल्ड एज पणजी चलो खड्ड्यान. आणि गोंयचे लोकांक ते ट्रेन ना पणजे येवपाक म्हणून बसीन हाडटले फेरीबोटीन हाडटले बोटीन हाडटले. विल बी लेड बाय आमकां म्हायती मेळ्ळा की चीफ मिनिस्टर विल बी लिडींग दीस अलॉंग विथ अदर 32 MLAs परचेज आनी सगळे मिक्स करून आनी गांवांतल्यान बसी भरून तांकां पणजे हाडून गोंय कशें खड्ड्यान घालप हाचें उदाहरण ह्या व्हायरसांतल्यान ते दाखयतले. सो पणजेचो शोकेस आसतलो आनी प्रोग्राम वील स्टार्ट फ्रॉम पाटो म्हणजे जी पाटोची वाट लायल्या पळय थंयच्यान सुरवात जावन मळ्यांतल्यान बी ते एक रस्तो आमकां म्हायती मेळ्ळा. आनी जो मेन रस्तो आसा थंय 4 तांचे प्रोग्राम आसतले म्हणजे 4 इव्हेंट आसतले जातल्यान तो रस्तो ते चोको ब्लॉक करतले. म्हणजे वेरियस 4 फेस्टिवल्स आसतली कांपालार. ती कांपालार फेस्टिवल जावन तो रस्तो बंद करतले कारण लोकांक पर्याय आसतना की तांणी हे पळोवचेच पडटले तांचे पणजी चलो खड्ड्यान अभियान. आनी तो व्हायरसाचे ते वेगवेगळ्या रुपान तुमकां गोंयान दर्शन दितले. इट इज गोइंग टू बी विकसीत गोवा विकसीत भारत कॉन्सेप्टा अंडर हो एक प्रोग्राम आसतलो आनी इट वील ऑल्सो बी गिवन नॅशनल कवरेज. तुमकां अजून म्हायती दिवना आमकां भितरल्या सुत्रांतल्यान म्हायती मेळ्ळा त्या व्हायरसा बद्दल. तेन्ना तुमी आमी सरकारा बरोबर आसा हातूंत भितर. वी वील ऑल्सो हेल्प पीपल फ्रॉम वेरियस विलेजीस टू कम टू पेंजी अँड टू सी स्मार्ट सिटी पणजी की एक गोल्ड मायन सुरू केला तांणी. बेसिकली इट्स ऑल्सो गोल्ड मायन वेर दे आर डिगींग पेंजीम सिटी टू फायंड गोल्ड विथ द कॉन्ट्रॅक्टर्स अलॉंग विथ द कॉन्ट्रॅक्टर्स कॉन्ट्रॅक्ट दिल्या तांणी वेगवेगळे पळय तातूंतल्यान तांकां गोल्ड मेळटा. गोल्ड डिगींग इट इज कॉल्ड. सो हे सगळो अभियान जो आसा हो पणजी स्मार्ट सिटी अभियान पणजी स्मार्ट सिटी व्हायरस
is a very positive virus as far as government is concerned, and in fact we appreciate the efforts of government in bringing this virus and making our city so beautiful. तांबडी जाल्या मरे सिटी काय बरी आशिल्ली ती तांबडी जाल्या. तांबडी साडी तांबडी हे ती म्हणजे बाकी बाबाची एक कविता आसा ती याद येता म्हाका, पूण ती आतां म्हणप म्हणल्यार इट इज गोइंग टू बी डेरोगेटरी फॉर कवी, इतलो व्हडलो कवी, पूण म्हजी पणजे रडटा, दुख्खांनी रडटा आनी उगडी नागडी तिका करून दी सोडल्या पळय. सार्कॅझम सायडीन वॉट एवर आय हॅव सेड, बट सरकाराक लज दिसपाक जाय. आज पणजे बद्दल सरकाराक लज दिसपाक जाय आपल्या करप्शना बद्दल. इतले सगळे आसतनाय गांवांत वचून लोकांक फटयता लिपस्टीक लावन की बाबा पळय आमी कितलें काम करता म्हणून. त्या प्रत्येक गांवच्या मनशाक तांणी पणजे हाडून दाखोवची आनी दाखोवचें आपलें काम कशें विकसीत चल्लां पळय. कारण पणजेक वाली कोण उरलो ना. पणजे म्हणटा ते आमची कॅपिटल सिटी, पूण आज ज्या तरेन विद्रूप केल्या म्हणजे पणजे, म्हाका दिसता सरकाराक लज दिसपाक जाय. मांडवीच्या उदकान नाक बुडोवन दोनदा श्वास घेवन पळोवपाक जाय जाता काय म्हणून. कारण ती नदी तुमी दूषित केल्या ते कसिनोचे उदक जी घाण सोडटा तातूंत. आनी एक स्विमींग कॉन्टेस्टूय करपाक जाय जातून मिनिस्टर बी तांची जी फॅमिली आसा फ्रेंड्स आसा तांकां ताणें एकदां स्विमींग करपाक लावपाक जाय. कारण पणजे मांडवेची जी परिस्थिती जाल्यार ताकाय सरकार जबाबदार आसा. Thank you.